छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रेरणादायक कथा, धैर्य आणि न्याय. छत्रपती शिवाजी महाराज हे एक अपार धैर्य, शौर्य आणि न्यायप्रियतेचे प्रतीक. त्यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती हे त्यांच्या महानतेचे दर्शन घडवते. एक कथा अशी आहे जी महाराजांच्या न्यायप्रियतेची ओळख करून देते. एकदा महाराजांनी आपल्या राज्यातील एक किल्ला घेतला. त्या किल्ल्याचा एक किल्लेदार खूप क्रूर आणि अत्याचारी होता. त्याने गरीब आणि निसर्गदत्त लोकांचे शोषण केले होते. किल्ल्याच्या आसपास गावांमध्ये तो तक्रारीचा भडीमार करत होता आणि लोकांची लूट चालू होती. किल्ला घेतल्यानंतर महाराजांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्यांचा अपमान केला. शिवाजी महाराजांनी ठरवले की याला शिक्षा दिली पाहिजे. एक दिवस त्याला दरबारात आणून महाराजांनी विचारले, तुम्ही लोकांना दुखावले आणि त्यांचे शोषण केले. तुम्ही न्याय आणि दया यांना एकत्र करणे नाकारले. तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा मिळवली पाहिजे. किल्लेदार उभा राहून म्हणाला, महाराज, मी फक्त किल्ल्याची सुरक्षा आणि राज्याच्या हितासाठी हे केले. मला खूप कष्ट सोसावे लागले आणि माझ्या कृत्यावरून लोकांनी मला असा आदर्श मानला. महाराजांनी शांतपणे उत्तर दिले, तुम्ही जे काही करा त्याची एक मर्यादा आहे. न्यायाच्या मर्यादेतून बाहेर जाऊन जर तुम्ही आपल्या कर्माची व्याख्या केली तर ते तुम्हीच भोगाल. शौर्य आणि न्याय या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असाव्यात. तुम्ही किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी लोकांना दुखावले आणि राज्याच्या हिताच्या नावावर अन्याय केला. महाराजांनी त्यांना कठोर शिक्षा न देता पण एक कठोर संदेश दिला. प्रत्येकाने दुसऱ्यांचा आदर करा आणि यश मिळवण्याचे मार्ग न्यायाने सोडून कधीही घेतले जाऊ नयेत. जो अन्यायाने दुसऱ्यांना दुःख देतो त्याच्या आत्म्याला शांती मिळवणे कठीण असते. किल्लेदाराच्या वागणीवरून तो शहाणपण घेऊन त्याच्या चुका कबूल करतो आणि त्याला इतर लोकांप्रमाणे सामंजस्यपणे वागण्याचा वचन देतो. ही कथा आपल्याला शिकवते की शौर्य आणि न्याय यांचा सदैव समतोल राखला पाहिजे. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी लोकांना कधीही अत्याचार आणि अन्याय न सहन करण्याचे आणि प्रत्येक कृतीत समंजसतेचा विचार करण्याचे महत्त्व शिकवले. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा आदर्श आपल्या जीवनात लागू करणे हेच खरे उदाहरण आहे.